नमस्कार मित्रांनो, आज सोशल मीडियावर एक धक्कादायक बातमी प्रचंड वेगाने पसरते आहे. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या व्हिडिओत जाणून घेऊया संपूर्ण सत्य. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव नेहमीच चर्चेत असतं. कधी सत्तेमुळे, कधी निर्णयांमुळे, तर कधी वादांमुळे. सत्ता बदलली, पक्ष बदलले, आघाड्या बदलल्या, पण अजित पवार मात्र कायम सत्तेचा भाग राहिले. अजित पवार फक्त नाव नाही, तर एक राजकीय शक्ती होती. शेतकऱ्याच्या लेकरापासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत ज्यांची थेट पोहोच होती, असा नेता म्हणजे दादा. जमिनीशी जुडलेला माणूस. अजित पवार यांची ओळख नेहमीच जमिनीशी जुडलेला माणूस अशी राहिली आहे. शेतकरी प्रश्न असो, पाणी प्रश्न असो की विकासाचे निर्णय, दादा नेहमी सरळ, थेट आणि स्पष्ट बोलत. त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, मी कामाचा माणूस आहे. हे फक्त घोषवाक्य नाही, तर त्यांची राजकीय ओळख आहे. सत्ता बदलली, पक्ष बदलले आणि आघाड्या बदलल्या, पण अजित पवार मात्र 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून एक विक्रम प्रस्थापित केला. अजित पवार हे महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. इतक्या वेळा सत्ता मिळणं म्हणजे फक्त राजकारण नाही, तर प्रशासनावर पकड आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता. पाणी पुरवठा, सिंचन, अर्थकारण या विषयांवर त्यांचा अभ्यास आणि निर्णय क्षमता कायम चर्चेत राहील. कामगिरी, विकासावर भर. सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार, ग्रामीण विकास, आर्थिक शिस्त. बोलण्यापेक्षा काम जास्त हीच त्यांची कार्यशैली, म्हणून समर्थक त्यांना कामाचा नेता म्हणतात. वाद आणि विवाद. पण दादांचं राजकारण वादांपासून दूर राहिलेलं नाही. कधी वक्तव्यांमुळे, कधी निर्णयांमुळे, तर कधी सत्ता बदलामुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांच्यावर 7,000 करोडच्या घोटाळ्याचे आरोप देखील लागले, तरीही ते बारामतीमधून सलग 7 वेळा निवडून आले. हे फक्त त्यांचं लोकांवर सोबत असलेलं जिव्हाळ्याचं प्रेम आणि कनेक्शन. अजित पवार हे बारामतीचे राजेच होते. त्यांनी वेगळ्या सत्तांसोबत काम फक्त लोकांचे काम आणि विकास करण्यासाठीच केले. काही लोकांना त्यांचा कडक आणि आक्रमक नेता म्हणतात, तर काहींच्या मते हीच त्यांची ताकद. राजकारणात टिकून राहण्यासाठी फक्त लोकप्रियता पुरेशी नसते, धाडस, निर्णय आणि संघर्ष लागतो. आणि अजित पवार हे सगळं निर्भीडपणे करत आले होते. म्हणूनच ते आजही महाराष्ट्राच्या राजकारणात एक ताकदवान नाव होतं. राजकारणात टिकून राहणं सोपं नाही, पण वारंवार सत्तेच्या केंद्रात राहणं हे फक्त दादांनाच जमतं. अजित पवार म्हणजेच अनुमान, अधिक ताकद, अधिक निर्णय क्षमता. वाद असो किंवा काम, टीका असो किंवा पाठिंबा, भाषणातील फटकेबाजी आणि शत्रूलाही हसवण्याची कला, हे फक्त दादांकडेच होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित पवार हे नाव म्हणजे दुर्लक्ष न करता येणारं व्यक्तिमत्वच. परंतु देवाला काही वेगळंच हवं होतं. त्यांना आपल्यापासून हिरावून घेतलं. काही जण याला अपघात नव्हे तर कारस्थान म्हणत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची जागा आणि त्यांचा आवाज नेहमीच आठवणीत राहील. अजित पवार उर्फ दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.